जळगाव जिल्ह्यातले अंमळनेर येथे थेट उपनगराध्यक्ष पाण्याच्या टाकीत उतरले आणि 1.5 ते 2 फुटाचा गाळ अत्यंत घाणेरडं पाणी त्या जलकुंभामध्ये सापडलं। प्रशांत निकम उपनगराध्यक्ष आहेत आणि ते थेट पाण्याच्या टाकीत उतरले। खरंच त्यांनी हा भंडाफोड केला। पाणी कसं पिते जनता हे त्यांनी स्वतःच दाखवलं सत्तेत असताना। त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। 4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे पाणी पुरवठा सभापतीची जबाबदारी आहे, ते कैलास नामदेवराव पाटील असंच टाक्यात उतरले होते आणि त्यांनी सुद्धा ही घाण दाखवली होती। त्यामुळे आपण किती घाणेरडं पाणी पित होतो हे सत्ताधारीच दाखवत आहेत। त्यांचं त्याबद्दल अभिनंदन। त्यांनी ॲक्शन घ्यायचंही कबूल केलेलं आहे। परंतु महाराष्ट्रभर सगळे जलकुंभ असेच घाणेरड्या स्थितीत असतील। अंमळनेरमध्ये गेली 3 दशकं पाण्याच्या टाक्या साफ झालेल्या नाहीत। या 3 दशकाच्या काळामध्ये अनेक नगराध्यक्ष आले, उपनगराध्यक्ष आले, नगरसेवक आले, प्रशासक आले, मुख्याधिकारी सगळे मनसोक्त चरत होते अशी जनता म्हणते। पाण्याच्या टाकीकडे कोणाचं लक्ष नाही। लोकांचा आपण कर घेतो, त्यांना चांगलं पाणी दिलं पाहिजे याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। आज प्रशांत निकम आणि कैलास नामदेवराव यांच्यामुळे कळलं की पाण्याच्या टाकीत 1.5 ते 2 फुटाचा गाळ आहे। अतिशय घाणेरडं पाणी आपण पितोय। राज्यभर अशी स्थिती असल्यामुळे राज्यातील सगळ्या नगरपालिकांनी पाण्याच्या टाक्या साफ केल्या पाहिजेत, हे या निमित्ताने आवाहन करतोय। या 3 दशकाच्या काळामध्ये अंमळनेरमध्ये जे पाण्यासाठी आता ओरडत आहेत, पाण्याचा बोजवारा झाला, पाण्याचा सत्यानाश झाला, पाणी पुरवठा देण्यामध्ये अपयश आले असे ज्या जयश्रीताई सांगतायत, जे माजी मंत्री अनिलदादा सांगतायत, त्यांची या नगरपालिकेवर 2.5 वर्ष सत्ता होती। त्यांच्या काळात सुद्धा पाण्याच्या टाक्या साफ झालेल्या नाहीत। त्याच्याच आधी 2.5 वर्ष माननीय शिरीषदादा ज्यांची आता सत्ता आहे त्यांची देखील सत्ता होती। चौधरीबाई नगराध्यक्ष होत्या, त्यांच्या काळात देखील पाण्याच्या टाक्या साफ झाल्या नाहीत। व्हॉट इज धिस रवींद्र चौधरी असं जे नेहमी रवींद्र चौधरी आणि शिरीषदादा यांच्याबद्दल म्हणायचे, त्या साहेबराव दादा यांची 5 वर्ष सत्ता होती। पुष्पलताताई 5 वर्ष सलग नगराध्यक्ष होत्या लोकनियुक्त, त्यांच्या काळात देखील पाण्याच्या टाक्या साफ झाल्या नाहीत। 8-8.5 वर्ष प्रशासक सत्तेवर होते, प्रशासकांच्या हातात सगळी चावी होती, सगळे नालायक निघाले, त्यांच्या काळात सुद्धा पाण्याच्या टाक्या साफ झाल्या नाहीत। जनता घाणेरडं पाणी पित राहिली। आता प्रशांत निकम आणि कैलास नामदेवराव यांच्यामुळे कळलं की पाण्याच्या टाक्या घाणेरड्या आहेत, त्यांनी साफ करायचं म्हटलेलं आहे। पण गेल्या 3 दशकामध्ये एकालाही अशी अक्कल येऊ नये, एकालाही अशी बुद्धी सुचू नये की आपण पाणी काय पाजतोय ते साफ होतंय की नाही। तर राज्यातल्या जनतेलाही मला विनंती आहे, अंमळनेरच्या जनतेलाही मला विनंती करायची आहे की या पाण्याच्या टाक्या साफ झाल्या पाहिजेत। ज्यांच्या 5व्या उंगली घीमध्ये आहेत लोक, मी यांना शिव्या दिल्या, कोणाला काही रागवतो, लोक म्हणतात तुम्ही शिव्या देता। शिव्या द्याव्या लागतील, कारण हे लातोके भूत आहेत आणि भूत असले जुत्तानाच निवत चालस। कारण हे नालायक निघाले, आपला कर घेतात, आपले पैसे घेतात आणि आपल्याला घाणेरडं पाणी पाजतायत। त्यामुळे गेल्या 3 दशकामध्ये आम्हाला घाणेरडं पाणी पाजणाऱ्यांचा या निमित्ताने निषेध करतो। आमचे डोळे उघडले म्हणून प्रशांत निकम आणि पाणी पुरवठा सभापती कैलास नामदेवराव यांचं अभिनंदन करतो। नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर आणि त्यांचं नेतृत्व करणारे शिरीषदादा यांनाही मला सांगायचं आहे की तातडीने आता ही घाण दाखवली, आता ही घाण साफ करतानाचा एक व्हिडिओ येऊ द्या, जनतेला कळू द्या की आम्ही चांगलं पाणी पितोय।